आज आपण या पेपर फर्स्ट मधील पहिल्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. पहिला टॉपिक आहे आपला रिटेलिंग मधील आरोग्य, सुरक्षितता आणि निरामयता होय. तर या विषयाचा अभ्यास करत असताना, या पाठाचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, काही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. तर आज किरकोळ विक्री व्यवस्थेचा अभ्यास करत असताना यामध्ये व्यवसायातील जे कर्मचारी कार्यरत आहेत, या कर्मचाऱ्यांचे महत्व आपल्याला लक्षात येते. कारण या किरकोळ विक्री दालनामध्ये, या रिटेल स्टोअर्स मध्ये, रिटेल शॉपिंग मध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात, या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच आपलं विक्रीचं यश अवलंबून असतं. म्हणून जर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आपल्याला चांगली ठेवायची असेल तर त्यांच्या आरोग्यविषयक आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं मनस्वास्थ्य आपण चांगलं ठेवणं गरजेचं असतं. म्हणजेच तो कर्मचारी निरोगी असेल तर तो सातत्यानं उत्साहानं काम करेल आणि त्यामुळं एकंदरीत विक्रीमध्ये वाढ होऊन आपले उद्दिष्ट सफल होईल. यासाठी म्हणून आपण रिटेल स्टोअर्स मध्ये जे वातावरण आहे ते वातावरण चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, निरामय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार करणार आहोत. म्हणून रिटेल दालनामध्ये सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे, नीटनेटकेपणा असला पाहिजे, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या कामाच्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून तेथील वातावरण आरोग्यदायी होईल. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये येणारा जो कस्टमर आहे तो कस्टमर सुद्धा आनंदी राहतो आणि त्याचा ग्राहकांच्यावर चांगला परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारचा जो कर्मचारी आहे, अशा प्रकारचा जो ग्राहक आहे तो वारंवार मग आपल्या दालनामध्ये भेटी देतो, आपल्या शॉपमध्ये भेटी देतो आणि त्याचा फायदा आपल्याला मिळवता येतो. तर आधुनिक रिटेल शॉपिंग मध्ये ग्राहक सेवा हे आपलं प्रधान कार्य बनतं. ग्राहकांना सेवा आपण देऊ केल्या पाहिजेत. जेवढ्या आपण चांगल्या पद्धतीची सेवा ग्राहकांना देऊ तेवढा आपला व्यापार अधिक होणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणची सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे. कारण रिटेल दालनामध्ये लोक जादा संख्येने येत असतात, तेथे गर्दी करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी रिटेल दालनामध्ये चोरी किंवा उचलेगिरी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पब्लिक जास्त असल्यामुळं, लोक जास्त असल्यामुळं जमावाचा दंगा होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि अशा प्रकारच्या घातपाताच्या आपत्ती उद्भवू नयेत म्हणून, आपलं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपण कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना सुरक्षा रक्षक, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून या सुरक्षा दालनामध्ये, या रिटेल स्टोअर्स मध्ये, किरकोळ विक्री दालनामध्ये आपण मेटल डिटेक्टर, स्मोक डिटेक्टर, क्लोज सर्किट कॅमेरे, अग्निरोधक सिलेंडर, अलार्म इत्यादी सारखी सुरक्षित साधने वापर करत असतो. आणि ही साधने सुद्धा अत्यावश्यक असावी. वेळोवेळी ती चालू अवस्थेत आहे की नाही याची तपासणी सुद्धा केली गेली पाहिजे.
तरच आपल्याला त्याचा फायदा मिळवता येतो. आता एकंदरीत व्यवसायाचा जर आपण विचार केला तर व्यवसाय हा समाजाचा एक अविभाज्य घटक असतो. अविभाज्य घटक असतो. त्यामुळं व्यवसायाला प्रथम ग्राहकांची काळजी घेण्याची गरज आहे. म्हणून त्यानं ग्राहकाचं महत्व व्यवसायानं ओळखलं पाहिजे आणि त्यानंतर ग्राहकांना योग्य त्या प्रकारच्या सेवा प्रदान करून योग्य त्या प्रकारच्या सेवा देऊन मग या ठिकाणी नफ्याचा विचार केला पाहिजे. नफा हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर ग्राहक सेवा ही देखील महत्वाची आहे. कारण ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सेवा जर आपण प्रदान केल्या दिल्या, ग्राहकाच्या सुरक्षिततेची जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपण आपला व्यापार वाढणार असतो, आपली विक्री वाढणार असते आणि एकंदरीत विक्री जर आपली वाढली तर निश्चितच आपल्याला नफा पण वाढवता येतो किंवा आपला अपेक्षित नफा पण वाढतो. म्हणून या रिटेल दालनाचा विचार करत असताना, रिटेलिंगचा विचार करत असताना या दोन्ही घटकांचा आपल्याला विचार केला गेला पाहिजे. आता या भागाचा विचार करत असताना याच्यामध्ये रिटेल स्टोअर्स मध्ये पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे रिटेल स्टोअर्स मधील आरोग्यविषयक कृती, आरोग्य निगाविषयक कृती, meaning of healthcare activities in retail stores. Meaning of healthcare activities in retail stores. तर आपल्याला माहिती आहे की रिटेल स्टोअर्स मध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात, आपलं कार्य करत असतात. त्याचबरोबर तिथं अनेक ग्राहकांची सतत ये जा चालू असते, वर्दळ चालू असते. म्हणून रिटेल स्टोअर्स मध्ये जर आपण आरोग्य याविषयी जर आपण काळजी घेतली किंवा तेथील कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना आरोग्यविषयक निगा याविषयी जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला ते लाभदायी होतं. कारण रिटेल स्टोअर्स मध्ये ग्राहक सेवक जो आहे, जो सेल्समन आहे, ती तर अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती असते. त्यांचा प्रत्यक्ष संबंध हा ग्राहकाशी येतो. अनेक प्रकारची सेवा तो ग्राहकांना देत असतो आणि हा सेल्समन जर निरोगी असेल, उत्साही असेल, आनंदी असेल तर त्याच्याकडून काम चांगल्या पद्धतीचं होतं, त्याच्याकडून काम चांगल्या पद्धतीचं होतं. आणि म्हणून या रिटेल स्टोअर्स मध्ये, किरकोळ विक्री दालनामध्ये वातावरण चांगल्या पद्धतीचं राहणं गरजेचं असतं. आणि तेथील वातावरण जर चांगल्या पद्धतीचं असेल, तेथील कर्मचारी आनंदी उत्साही जर असतील तर येणारा ग्राहक सुद्धा आनंदी आणि उत्साही राहतो आणि त्यामुळे तिथं सकारात्मक विचारांची निर्मिती होते, सकारात्मक वातावरण होतं आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये, आरोग्यदायी वातावरणामध्ये जे होणार आपलं विक्रीचं काम आहे ते विक्रीचं काम उच्च दर्जाचं होतं, ते काम परिणामकारकपणे होते. म्हणून आपण रिटेल स्टोअर्स मधील कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून काही कृती अभ्यासणार आहोत. रिटेल स्टोअर्स मधील कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच विक्रेत्यांच्या दृष्टीने आपण काही कृती अभ्यासणार आहोत. तर रिटेल स्टोअर्स मध्ये विक्रेत्याने जर आपली कार्यक्षमता टिकून ठेवायची असेल, त्याचं आरोग्य जर आपण चांगलं ठेवायचं असेल तर त्याची शारीरिक
आणि मानसिक ठेवण चांगली असावी लागते. त्याची शारीरिक आणि मानसिक ठेवण चांगली असावी लागते. म्हणून रिटेल दालनामध्ये कर्मचारी हा सतत हसतमुख आणि प्रसन्न असला पाहिजे. त्याचे बोलणे मधुर आणि स्पष्ट व मैत्रीपूर्ण असलं पाहिजे. जर तो हसतमुख असेल, प्रसन्न असेल, त्याचं बोलणं स्पष्ट असेल, मधुर असेल, मैत्रीपूर्ण असेल, तर ग्राहकांच्या बरोबरचे संबंध आहेत ते संबंध चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण होतात. आणि त्यामुळं या दालनामध्ये, रिटेल स्टोअर्समध्ये ग्राहक आणि सेल्समन याच्यामध्ये नातं दृढ होतं. आणि या दृढ नात्याचा उपयोग आपल्याला आपल्या विक्री वाढवण्यासाठी म्हणून करून घेता येतो. त्याचबरोबर विक्री केंद्रामध्ये, रिटेल दालनामध्ये जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचा पोशाख स्वच्छ व नीटनेटका आणि वावरण्यासाठी सुलभ असावा, की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं काम त्याला सहज करता येईल. आणि त्याचबरोबर त्याचा पोशाख स्वच्छ नीटनेटका असेल तर त्याचा वेगळा प्रभाव, एक चांगला प्रभाव ग्राहकांच्यावर पडेल. त्यामुळं या दालनाचं स्टेटस वाढण्यास मदत होते, या दालनाची गुडविल वाढण्यास मदत होते. आणि अशा प्रकारचं वातावरण विक्री वाढवण्यासाठी म्हणून उपयोगाचं ठरतं. त्याचबरोबर जो कर्मचारी आहे तो कर्मचारी योग्य ती त्यानं काळजी घेतली पाहिजे. मग त्यामध्ये त्यानं आपले केस, नखे स्वच्छ ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर ती वेळोवेळी कापलेली असावीत, कट केलेली असावीत, की जेणेकरून त्याचं व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व बनेल. त्याच्याकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन चांगला दृष्टिकोन होईल. त्याचबरोबर जो कर्मचारी आहे तो कर्मचारी तिथं सतत काम करत असल्यामुळं या कामाच्या ताणाचा परिणाम त्याच्या शरीरावर होत असतो, आरोग्यावर होत असतो. म्हणून त्याच्यापासून जर त्याची मुक्तता करावायची असेल, त्याचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण काही करायचं असेल तर आपण त्याला त्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं पाहिजे, की जेणेकरून त्यानं रोज योगा, प्राणायाम, व्यायाम नियमित केला पाहिजे. त्या कर्मचाऱ्यानं दीर्घ श्वसन, शारीरिक हालचाली, स्नायू शिथिल करणारे व्यायाम, योग व प्राणायाम इत्यादी, त्याचबरोबर ध्यान साधना देखील त्याने केलं पाहिजे, की जेणेकरून त्याचं आरोग्य उत्तम राहील. आणि जर आरोग्य उत्तम राहत असेल तर त्याच्यावर काम सुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं आणि तो उत्साही आणि आनंदी राहतो. म्हणून त्याला योग, प्राणायाम, व्यायाम हा नियमित केला गेला पाहिजे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे व्यायाम महत्वाचा आहे, त्याचं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, त्याच पद्धतीनं त्यानं योग्य व पौष्टिक आहार देखील घेतला पाहिजे. कारण कर्मचारी काम करत असताना त्याच्या शरीराची जी काही झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी म्हणून आवश्यक योग्य कॅलरीजची आपल्याला गरज असते.
म्हणून असा आहार त्याला मिळाला पाहिजे की जेणेकरून ज्या बर्न झालेल्या कॅलरीज आहेत, जी त्याच्या शरीराची झीज होते ती झीज भरून काढणारे पौष्टिक आहार त्याला मिळाला पाहिजे. आणि त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायला पाहिजे, कारण पाणी योग्य त्या प्रमाणात पिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, शारीरिक व्याधी आपल्या कमी होतात. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांच्या काही जर शारीरिक तक्रारी असतील तर तज्ञांचा त्यांना सल्ला दिला गेला पाहिजे. जर तक्रारी गंभीर असतील तर डॉक्टरकडे त्यांना पाचारण केलं पाहिजे किंवा डॉक्टरकडे जाण्याचा त्यांना सल्ला दिला पाहिजे. त्याचबरोबर व्यवसायांमध्ये या व्यवसायामार्फत आरोग्यविषयक शिबिरांचं आयोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये त्यांना मोटिवेशनल पर कार्यप्रेरणा मिळावी म्हणून तशा प्रकारच्या व्याख्यानांचं तिथं आयोजन केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना एक प्रकारचं मोटिवेशन तयार होईल, त्यांना एक प्रकारची कार्यप्रेरणा तयार होईल आणि आपला कर्मचारी हा आदर्श कर्मचारी तयार होईल. आणि असा कर्मचारी जर आपल्या दालनामध्ये काम करत असेल, निश्चितच त्याचा आपल्या रिटेल शॉपिंगमध्ये विक्री वाढण्यासाठी मदत होईल. त्यानंतर दुसरा भाग आपण बघणार आहोत, रिटेल स्टोअर्समध्ये आरोग्य निगा विषयक कृती. रिटेल स्टोअर्समध्ये आरोग्य निगा विषयक कृती. या रिटेल स्टोअर्समध्ये कर्मचाऱ्यांची आणि ग्राहकांची सतत वर्दळ असते, सतत ये जा चालू असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या रिटेल दालनामध्ये सर्वत्र नैसर्गिक अथवा कृत्रिम प्रकाशाची सोय व तिथं योग्य त्या प्रमाणात हवेचा पुरवठा होईल याची दक्षता घेतली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण ते रिटेल दालन तयार केलं पाहिजे. आज आपण बघतोय की मोठमोठ्या शहरामध्ये जागेला जास्त महत्व आहे. मोठ्या शहरामध्ये आपल्याला मोक्याच्या ठिकाणी जागा तितकीची प्रशस्त जागा मिळत नाही. म्हणून जी जागा मिळेल त्या जागेमध्ये आपल्याला या किरकोळ विक्रीचे केंद्र आपल्याला उभा करायचे असते. म्हणून किरकोळ विक्रीचे केंद्र उभा करत असताना, रिटेल स्टोअर्स उभा करत असताना आपण ही प्रकाशाची आणि हवेचा पुरवठा होईल याची दक्षता घेतली पाहिजे की जेणेकरून तिथलं वातावरण आपल्याला आल्हाददायक बनवता येईल. त्याचबरोबर रिटेल दालनामध्ये सर्वांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा किंवा फिल्टर पाण्याचा पुरवठा केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ही पाण्याची सोय किंवा व्यवस्था ही योग्य जागेवर असावी की जेणेकरून सहजासहजी तेथील कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना त्याचा लाभ मिळवता येईल. नेक्स्ट यामध्ये रिटेल दालनामध्ये प्रचंड प्रमाणात माल स्टोअर केलेला असतो. वेगवेगळ्या रॅकमध्ये तो मांडून ठेवलेला असतो, त्याची सजावट केलेली असते. आणि त्याचबरोबर कस्टमर सुद्धा इथं सेल्फ सर्व्हिस असल्यामुळं रिटेल दालनामध्ये इकडून तिकडे माल पाहण्यासाठी फिरत असतात. मालाची त्यानिमित्तानं हालचाल होत असते. खरेदी केलेला माल घेत असतात. बऱ्याच वेळा खरेदी केलेल्या मालाची वेष्टनं तिथंच पडतात. त्याचबरोबर लोकांची ये जा असल्यामुळं आणि माल वेळोवेळी त्या ठिकाणी मांडून ठेवल्यामुळं किंवा माल खरेदी विक्री केल्यामुळं तिथं वर्दळ वाढल्यामुळं तिथं धूळ
केर कचरा आणि वेष्टनाचे अवशेष पडलेले असतात. त्याचं जर आपण व्यवस्थापन केलं नाही तर तो परिसर अस्वच्छ राहील आणि अस्वच्छ परिसर राहिला तर त्याचे परिणाम त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसून येतात. म्हणून तेथील परिसर स्वच्छ व नीटनेटका राहण्यासाठी म्हणून आपण नियोजनबद्ध वेळापत्रक केलं पाहिजे आणि धूळ, केर कचरा, वेष्टन याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. नेक्स्ट यामध्ये सोयीस्कर अशा जागेवर वॉशरूमची व्यवस्था केलेली असावी. त्याचबरोबर या वॉशरूमची स्वच्छता देखील ठेवली गेली पाहिजे. या ठिकाणी वॉश बेसिनची सोय असावी, टॉयलेटची सोय असावी, कारण दूरवरून कस्टमर येत असतात, दूरवरून कर्मचारी कामासाठी येत असतात, दीर्घकाळ तिथं ते थांबतात आणि म्हणून त्यांच्या सोयीसाठी म्हणून तिथं वॉश बेसिन, टॉयलेट, वॉशरूम याची व्यवस्था केलेली असते. मात्र बऱ्याच वेळा ती बऱ्याच ठिकाणी स्वच्छ ठेवली जात नाही आणि त्याचा मग विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून ही जर वॉशरूम, वॉश बेसिन, टॉयलेट जर आपण स्वच्छ ठेवली, निश्चितच तेथील वातावरण हे आरोग्यदायी वातावरण तयार होतं. शेवटचा भाग त्यामधला रिटेल दालनामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी असल्यामुळं, मोठ्या प्रमाणात ग्राहक ये जा असल्यामुळं तिथं अपघात होण्याची शक्यता असते. तेथील कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना इजा होण्याची शक्यता असते किंवा अचानक वेळी उद्भवणारे धोके आहेत. त्या धोक्यामुळं कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. तर जर चुकून अशा प्रकारची इजा पोहोचलीच किंवा धोका उद्भवलाच तर त्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून तिथं प्रथमोपचार केला गेला पाहिजे आणि प्रथमोपचार करण्यासाठी म्हणून तिथं प्रथमोपचार पेटीची व्यवस्था केली गेली पाहिजे आणि त्या प्रथमोपचार पेटीमध्ये प्रथमोपचारासाठी लागणारी औषधं त्यामध्ये, त्याचबरोबर प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य त्यांमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. मदत